आज ऑपरेशन सिंदूर नंतर सकाळपासून महेंद्रसिंग धोनीवरती काही गमतीदार मीम्स दिसत आहेत की आज 7 तारीख आहे आणि थाला फॉर अ रिझन ऑपरेशन सिंदूरसाठी एक गमतीदार मीम्स येत आहेत आणि दिवसभर ते मीम्स दिसत आहेत. धोनीचा फोटो त्याला याद तो होगा आज 7 तारीख है, याद है ना आज 7 तारीख है, थाला फॉर अ रिझन. पण त्यावरून एक गोष्ट मला आठवली आणि क्लिक झाली जी खूप सिरियस आहे, जी विचार करण्यासारखी आहे की महेंद्रसिंग धोनीने एक तरी स्टोरी शेअर केली आहे का ऑपरेशन सिंदूर रिलेटेड किंवा इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मी, इंडियन फोर्सेस रिलेटेड, डिफेन्स फोर्सेस संदर्भात अभिनंदन करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं एक सकारात्मक पोस्ट धोनीने आज शेअर केली आहे का? नाही. सुरेश रैनाने केली, त्याचा खास पिठ्ठू सुरेश रैनाने शेअर केली आहे. आपला धवन त्याने शेअर केली आहे. त्याच्यानंतर जो खेळतोय सध्या आयपीएल मध्ये आपला हा वरुण चक्रवर्ती त्याने शेअर केली आहे. त्याच्यानंतर गौतम गंभीर जो कोच आहे त्यानेही शेअर केली आहे. वीरेंद्र सहवागने पोस्ट एक स्टोरी टाकली आहे की आर्मी, इंडियन आर्मी फोर्सेस, इंडियन डिफेन्स फोर्सेससाठी अभिनंदन म्हणून ऑपरेशन सिंदूर. हे सर्व जर एक स्टोरी टाकू शकतात तर धोनी का नाही? आणि तुम्हाला माहितीये का, धोनीला, महेंद्रसिंग धोनी हा रँकवरती आहे इंडियन आर्मी, इंडियन टेरिटोरियल आर्मी, पॅराशूट रेजिमेंट ऑफ टेरिटोरियल, इंडियन टेरिटोरियल आर्मी मध्ये महेंद्रसिंग धोनी हा ऑनररी रँकवर आहे, लेफ्टनंट कर्नल. कॅन यू इमॅजिन, एका क्रिकेटरला इंडियन आर्मी स्वतः एक मानक किताब देत आहे, मानक रँक देत आहे, ज्यासाठी अनेक गावातील, शहरातील मुलं मरमर करतात, रक्त आपलं ओततात त्या रँकवरती पोहोचण्यासाठी. त्या रँकला इंडियन आर्मीने 2011 मध्ये आफ्टर वर्ल्ड कप जिंकलो आपण, तेव्हा धोनीला त्यांनी स्वतःहून एक मानद किताब दिला, ऑनररी रँक ऑफ लेफ्टनंट कर्नल इन टेरिटोरियल आर्मी, पॅराशूट रेजिमेंट ऑफ इंडियन टेरिटोरियल आर्मी. धोनी त्या रँकवर आहे, लेफ्टनंट कर्नल आहे धोनी. फक्त हँडग्लोव्ज घातलेत इंडियन डिफेन्स फोर्सेस संदर्भात, म्हणून तर काही होत नाही. ते फक्त PR वाढवण्यासाठी असतात. टीव्हीवरती दिसतं फक्त की त्याने हँडग्लोव्ज त्या प्रकारचे घातलेत. पण मुळात ही व्यक्ती कधीही इंडियन एअरफोर्स म्हणा किंवा कुठल्याही भारतीय, जेव्हा एक मोठा अभिमानाचा क्षण असतो तेव्हा तो कधीच काही शेअर करत नाही किंवा कधी काही पोस्ट करत नाही, कधी ट्विट करत नाही, कधी कॉंग्रॅट्स करत नाही. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जी व्यक्ती लेफ्टनंट कर्नल आहे इंडियन आर्मीमध्ये, ती व्यक्ती साधी शेअर सुद्धा करत नाही किंवा एखादी पोस्ट सुद्धा टाकत नाही. ती व्यक्ती साधी ट्विट सुद्धा करत नाही इंडियन एअरफोर्स संदर्भात. आज जिथे संपूर्ण भारत अभिनंदन करतोय इंडियन आर्मी फोर्सेसचं, हा माणूस साधा एक ट्विट सुद्धा करत नाही किंवा एखादा पोस्ट सुद्धा करत नाही. आणि आपण म्हणतो थाला फॉर अ रिझन.